निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहे एसके हेअर पॅक अँड विग सेंटर संगमनेर। साकूर परिसरात मराठा कार्यकर्त्यांनी राज्य सरकारची अंत्ययात्रा काढली। मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला 40 दिवसाचा वेळ देऊन देखील राज्य सरकार मराठा समाजाला नुसते खोटे नाटे आश्वासनं देत आहे। मराठा समाजाला झुलवत ठेवलेला आहे। संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भाग सकल मराठा समाजाच्या वतीनं आज राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून अंत्यविधी करून राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। आम्ही घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट। मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय गंभीर होत चाललेला आहे आणि मराठा आरक्षणाचं ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं उपोषणाला सुरुवात केलेली आहे तेव्हापासूनच मराठा समाज हा आक्रमक झालेला बघायला मिळत आहे। महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कोपऱ्याकोपऱ्यातून त्याचप्रमाणे ग्रामीण भागातून देखील या आंदोलनाचे पडसाद ज्या पद्धतीनं उमटत आहे त्यावरूनच आपण आता या बिरेवाडी एका छोट्याशा गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि या बिरेवाडी गावामध्ये बघितलं तर आपण सदावर्ते आहेत यांचा पुतळा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा सरकारचा पुतळा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज हा आक्रमक आंदोलन करणार नाही असं सकल मराठ्यांनी सांगितलेलं आहे। आता आपण जर बघितलं तर गुणवंत सदावर्ते यांचा पुतळा या ठिकाणी तयार झालेला आहे आणि आता ती तिरडी देखील त्यांची सजलेली आहे आणि कशा यावेळी साकूर पठार भागातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते साकूर जवळील बिरेवाडी येथे एकत्र आले होते। त्यानंतर बिरेवाडी येथील हनुमान मंदिरापासून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा बिरेवाडी गावठाणातील स्मशानभूमीत नेत हिंदू रूढी परंपरेनुसार अंत्ययात्रेचा अंत्यविधी करण्यात आला आहे। तसेच यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी कार्यकर्त्यांनी केलेली आहे। यावेळी पठार भागातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। आम्ही घेतलेल्या ह्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया। गुणवंत सदावर्ते जे आहेत त्यांच्या ज्या पद्धतीनं आता पुतळ्याचं दहन होणार आहे आपण थेट त्यांच्या अंत्यविधीमध्ये सामील झालेलो आहोत आणि राज्य सरकारचा देखील या ठिकाणी निषेध या ठिकाणी करत आहेत। सकल मराठा समाज या ठिकाणी जमलेला आहे। साकूर पठार भागातील अनेक गावांमधील सरपंच या अंत्यविधीसाठी उपस्थित। आज येथे बिरेवाडी येथे जमलेल्या संपूर्ण पठार भागातील या आनंददायी वातावरणाच्या वेळी मी गुणरत्न सदावर्ते यांचा आज आपण जो इथे जाहीर निषेध करण्याकामी जमलेला आहेत त्याबद्दल जे पण पठार भागातील सर्व कार्यकर्ते येथे उपस्थित राहिले त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो। जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आपण सर्वजण पाठिंबा देत आहोत। जी मूर्खपणाचं काम महाराष्ट्र शासन आणि त्यांचा जो प्यादा गुणरत्न सदावर्ते यांनी जे मराठा आरक्षणाचा जो खेळखंडोबा चालवलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आपण येथे सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। गेली 40 वर्षे आपण मराठा आरक्षणासाठी लढत आहोत। अनेक सरकार आले अनेक सरकारे गेले आणि प्रत्येक सरकारामध्ये जास्तीत जास्त आमदार आपले मराठ्यांचे असतात। खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या आमदारांनी जर विचार केला तर आपल्याला 0 मिनिटाचाही वेळ लागणार नाही आरक्षण मिळण्यासाठी। परंतु म्हणतात ना गावंड गाय आणि गावाच्या कडेला जाय तशी आपल्या मराठा आमदारांची स्थिती झालेली आहे। आपण आपल्यासाठी दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपले आमदार आदिवासी आमदार फक्त 25 का 26 आहेत। ते आमदार ओबीसी आरक्षणात जर मराठ्यांचा सहभाग झाला तर सगळे राजीनामा देण्यासाठी तयार आहेत। मग आपले आमदार काय करतात? फक्त खुर्च्या आणि सत्ता। आणि मग जर सत्ता आणि खुर्च्यासाठी जर आमदार असतील तर आपण आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जो निषेध आणि प्रतिकात्मक पुतळा जाळला त्याचबरोबर आपल्या आरक्षणासाठी खास आडवं गेलेले मांजरीचा पिल्लू सदावर्ते नालायक माणूस हा आपल्याला नडतोय। एवढंच नाही तर या नालायक माणसानं गेल्या वर्षी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून तो संप लांबवला आणि सर्वसामान्य गरिबाची ही लालपरी बंद केली
अशा या सदावर्त्याला आज मी जाहीर निषेध करतो आणि जन्माची अशी भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाचतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठा समाजाला वारंवार विरोध करणारा जो नीच प्रवृत्तीचा या ठिकाणी गुणवृत्ती आहे, त्याला आपण सकल मराठा बांधवांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित केलेलीच आहे. आपण सकल मराठा समाजा बांधवांच्या वतीनं आणि उपस्थित इतरही समाजाच्या वतीनं आपण एकच विनंती देवापाशी करायची की त्याला लवकरात लवकर नरकामध्ये जागा भेटो आणि भगवान परमात्म्याने त्याला लवकरात लवकर वर बोलून घेऊ, एवढी सदिच्छा आपण सगळ्यांच्या वतीने समर्पित करूया. आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं सदावर्ते हा एक व्यक्ती नसून ही एक वृत्ती आहे. जी वृत्ती इतर समाजांना एकमेकांपासून जोडून ठेवण्याऐवजी विलग करण्यासाठी मजबूर करते, असा हा घाणेरड्या वृत्तीचा अवगण रत्न असा हा सदावर्ते आहे. आज आपल्या समाजाची वर्षानुवर्षाची मागणी आहे की आम्हाला आरक्षण भेटावं. मित्रांनो, प्रत्येक समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे, कारण ती त्यांची गरज असते. आज मराठा समाज हा इतर समाजाच्या बाबतीमध्ये मागं पडताना दिसत असताना मनोज जरांगे पाटलांसारखा एखादा व्यक्ती समाजातून समोर येतो आणि आपल्या समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी उपोषणाला बसतो. अशा वेळी जरांगे पाटलांसारख्या कार्यकर्त्याला पाठिंबा देणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि गुणवंत सदावर्तेचं सारखं नाव घेणं इतका तो मोठा नाही, तो अतिशय खालच्या लेवलचा नालायक कार्यकर्ता आहे. मी त्याचं सर्व पठार भागाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत वैयक्तिक आमच्या या बिरेवाडी गावामध्ये आम्ही कोणत्याही पुढाऱ्याला, कोणत्याही नेत्याला, कोणत्याही पक्षाच्या नेत्याला, कोणत्याही अधिकाऱ्याला या बिरेवाडी गावामध्ये प्रवेशबंदी करत आहोत. त्याचप्रमाणे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्या बिरेवाडी गावामध्ये कोणत्याही इलेक्शन होणार नाही. होणाऱ्या सर्व इलेक्शनला बिरेवाडीकरांचा सर्वानुमते बहिष्कार राहील, हे मी या ठिकाणी सूचित करतो. त्याचप्रमाणे या पुढील पठार भागातील मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा 2 दिवसामध्ये आपण सर्वजण, प्रत्येक गावातील सर्व कार्यकर्ते मिळून या ठिकाणी एक मीटिंग आयोजित करणार आहोत आणि पठार भागामध्ये आंदोलनं कशी करायची या संदर्भात पुढील रणनीती 2 दिवसात ठरली जाईल, ही आपणा सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आत्ताच करण्यात आलेल्या अंत्यविधीला या ठिकाणी राज्य सरकारचा व तो हेकना गुणरत्न सदावर्ते यांचा या ठिकाणी सकल मराठा समाज साकूर पठार भागाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही अंत्यविधी केलेला आहे. यांना, या दोघांनाही या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि परमेश्वराला विनंती करतो की या दोघांनाही लवकरात लवकर नरकामध्ये जागा दे, ही आपल्या सर्वांच्या वतीनं मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. या 40 दिवसात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने केली होती. पण सरकारकडून याबाबत कोणताही निर्णय होत नाही. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. त्यांना यावेळी साकूर पठारभाग सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाकडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन होतच राहील असा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला आहे. राजसत्ता न्यूज ब्युरो, साकूर.